सामाजिक दरीमध्ये सुद्धा या जिल्ह्यातला शेतकरी खांद्याला खांदा लावून मी या अतिरा सगळ्या अतिवृष्टीच्या काळामध्ये सुद्धा या पार्श्वभूमीवर मी जो ऊस पिकवलाय त्या ऊसाचं बिल, त्या ऊसाची किंमत आम्हाला योग्य मिळाली पाहिजे म्हणून बीड जिल्ह्यामधल्या गावागावामधला शेतकरी आपल्या जाती धर्माची भांडणं विसरून, आपले द्वेष विसरून माझ्या पिकवलेल्या ऊसाच्या भावासाठी खांद्याला खांदा लावून 1.5 महिना लढला. वेळप्रसंगी पोलिसांच्या केसेस शेतकऱ्यांनी अंगावरती घेतल्या. 8-8, 10-10 दिवस या जिल्ह्यातले कारखाने बंद पाडले. त्या पार्श्वभूमीवर कुठंतरी आम्हाला भाव वाढवून मिळाला 400-500 रुपये. परंतु तो वाढवून मिळालेला भाव देण्यासाठी कारखानदारांच्या पोटामध्ये दुखू लागलेला आहे. कारण नफ्यातला वाटा कुठलाही कारखानदार सहजासहजी देत नसतो, लक्षात ठेवा. सावकार जसा व्याजावरती प्रेम करतो तसा कारखानदार त्याच्या नफ्यावरती प्रेम असतं आणि नफ्यातले टनामाग 400-500 रुपये द्यायला यांच्या पोटात पोटो उठला आणि त्यांनी नाटकं करायला सुरुवात केली की आमची साखर विकली नाही, आमचं मोलासीस विकलं नाही, आमचं इथेनॉल विकलं नाही. अरे परवानगी घेताना शहाण्यांना तुम्ही लिहून दिलेला आहे. आमच्या कानात पिढ्या नाही. आता शेतकऱ्याची पोरं आता इंटरनेट वापरू लागलेली आहे. ऊसाच्या गाडपाचा परवाना घेताना तुम्ही लिहून दिलेला आहे की आम्ही कुठल्याही साखर विक्रीचा संबंध आम्ही पेमेंट वाटताना ठेवणार नाही. आमची साखर विकू अथवा न विकू, आमचं मोलॅसिस, आमचं इथेनॉल विकू अथवा न विकू, तुमचा ऊस आल्यानंतर 14 दिवसाच्या नंतर तुमचं बिल टाकणं आमची बंधनकारक आहे. हे लिहून दिल्याशिवाय तुम्हाला परवानगी मिळालेली नाही आहे. आणि म्हणून आम्ही मागणी करतोय. केवळ कलेक्टरवर येऊन नाही मागणी केली, कारखान्यांच्या दारावर जाऊन मागण्या केल्या, साखर सहसंचालकाच्या ऑफिसवर घेरावा घालून मागणी केली आणि आमच्या 3-3, 4-4 महिन्यापासून थकलेली बिलं हे आमच्या 15% व्याजासहित तुम्ही द्या. ही मागणी घेऊन जेव्हा आम्ही इथं आलो त्यावेळेस या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहेत, या जिल्ह्यातल्या लाखो लोकांचे प्रतिनिधी आहेत, कारखानदारांचे पटीक आहेत, हा प्रश्न किसान सभेच्या शिष्टमंडळाला पडलेला आहे. याचं कारण असं आहे, त्यांनी सांगतायत की 70% लोकांचे पैसे आम्ही FRP न दिलेत असे कारखानदार सांगतायत. मिळालेत का तुम्हाला? कुणाला सांगा. मिळाले असतील तर सांगा. आलेत का सरपंच? बोदेगाववाले आलेत का? नाही आले. आले नाहीत पैसे. डिसेंबर पर्यंतचे पैसे आले फक्त, लक्षात ठेवा. आणि या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सांगतायत की 70% कारखानदारांनी FRP प्रमाणे वाटप केलेली आहे. साधारणतः खोटी माहिती शिष्टमंडळाला देत आहेत. जेव्हा डॉक्टर अजित चौलेंनी विचारलं तुम्ही ज्या माहितीच्या अधिकारावर आम्हाला सांगताय ते पेपर तुम्ही आम्हाला द्या, ते माझं काम नाही आहे. अरे मग तुमचं काम काय आहे? कारखानदाराची दलाली करणं हे तुमचं काम आहे का? हा प्रश्न किसान सभा कलेक्टरांना विचारतो. आणि म्हणून ही लढाई सोपी नाही आहे. आज तुम्ही मोर्चाला आलात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आलात म्हणून आम्ही बोलत नाही आहे. ऊसाचं आंदोलन सुरू झाल्यापासून दत्ताभाऊ आबा आपण सांगतोय की हे आंदोलन सोपं नाही आहे. कारखानदाराच्या विरोधातली लढाई प्रत्येक क्षणी सावधपणे आपल्याला लढावं लागणार आहे. पैनं पै पत्रक पाडून घेण्यासाठी सुद्धा चेअरमन आपल्याला शेवटपर्यंत लढावं लागणार आहे. ही भूमिका घेऊन आपल्याला पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण पिकवलेला आणि कारखान्याला घातलेल्या ऊसाचं बिल जोपर्यंत आपल्या पदरात पडत नाही, अरे जे शक्य नव्हतं ते आम्ही करून तुमच्याकडून भाव जाहीर करून घेतलाय. तुम्ही जाहीर केलेलं बिल आमच्या खात्यावर कसं टाकून द्यायचं हे आमच्या लाल झेंड्याला चांगलं माहिती आहे. मिळतीचा पैसा आम्ही कुणालाही सोडत नसतो. ही बाब नवी नाही आहे. आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्याला विनंती आहे की या पुढच्या काळामध्ये एक शेतकऱ्याची एकजूट म्हणून आपण आपला भीक नको कुत्रावर. अरे विमा आणि अनुदानाच्या रकमा तर तुम्ही दिल्याच नाही, परंतु त्याच्यावर मात करण्यासाठी आम्ही जो ऊस पिकवला, आम्ही ज्या ऊसाच्या बिलाची अपेक्षा करतोय त्या ऊसाचं बिल तरी तुम्ही ताबडतोब आमच्या खात्यावर टाका आणि 15% व्याज दराप्रमाणे आमचं बिल द्या. या मागण्याला घेऊन याही पुढच्या काळामध्ये आपल्याला या विमा असेल, अनुदान असेल आणि ऊस बिल असेल, या सगळ्यांवरती येत्या काळामध्ये सुद्धा उग्र लढाई आपल्याला या पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे. यासोबतच
जे शेतकरी प्रश्न आपल्या समोर आवासून उभा टाकलेली आहे ती केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे असतील, ज्या अमेरिकेच्या करारामुळे असतील, ज्या अमेरिका आणि इस्रायल आणि इराकच्या युद्धामुळे असतील, किंवा महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारच्या या सगळ्या खोट्या आश्वासनामुळे असतील, या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगानं या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातली किसान सभा कुठल्या दिशेनं जाणार आहे, यामध्ये आपले बीड जिल्ह्याची भूमिका काय असणार आहे हे ऐकण्यासाठी मी आता कमला अजित नवले यांना विनंती करतो की त्यांनी सविस्तर या सगळ्या प्रश्नाच्या झालेल्या चर्चेच्या आणि पुढच्या आंदोलनाच्या दिशेच्या दृष्टीनं आमच्या या बीड जिल्ह्यातल्या संपूर्ण प्रमुख कार्यकर्त्याला मार्गदर्शन करा.